नमस्कार. 12 मे 2026च्या या विशेष ज्योतिषशास्त्रीय विश्लेषणात सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. स्वामीदूत या संदर्भावर आधारित आजचं हे मार्गदर्शन आपल्याला ग्रहांची आणि ताऱ्यांची आजची स्थिती अगदी सोप्या भाषेत उलगडून दाखवणार आहे. आजचा दिवस आपल्यासाठी काय घेऊन आलाय हे आपण या सादरीकरणातून अगदी रंजक पद्धतीने समजून घेणार आहोत. चला तर मग थेट विषयाला हात घालूया. आजचा दिवस म्हणजे धैर्य, कृती आणि योग्य संधीचा अचूक लाभ घेण्याचा दिवस आहे. स्वामीदूत यांचं आजचं हे मुख्य सूत्र खूप काही सांगून जातं. म्हणजे बघा, नुसतं नशिबावर अवलंबून राहून चालणार नाही, तर कामातलं सातत्य आणि योग्य वेळी केलेली कृतीच आपल्याला अपेक्षित यश मिळवून देणार आहे. अगदी हेच सूत्र डोळ्यासमोर ठेवून आजच्या दिवसाची रूपरेषा कशी असेल ते आता आपण बघूया. आता आपण सुरुवात करूया ती आपल्या राशीचक्राच्या पहिल्या टप्प्यापासून. मेष ते कन्या या पहिल्या 6 राशींसाठी हा कृती आणि सातत्याचा नियम कसा लागू होतोय हे पाहणं खरंच खूप रंजक ठरणार आहे. सगळ्यात आधी बोलूया मेष राशीबद्दल. आज मेष राशीचा व्यक्तींमध्ये एक कमालीचा उत्साह पाहायला मिळणार आहे. कोणतंही नवीन काम सुरू करायचं असेल किंवा रखडलेला एखादा प्रोजेक्ट मार्गी लावायचा असेल तर आजचा दिवस अक्षरशः परफेक्ट आहे. नवीन कामांमध्ये यश मिळण्याची दाट शक्यता आहे, त्यामुळे या जबरदस्त ऊर्जेचा पुरेपूर फायदा घेणं नक्कीच फायद्याचं ठरेल. आणि इथून पुढे लागोपाठच्या राशींमध्ये परिस्थिती कशी एकदम वेगळी असू शकते हे आपल्याला अगदी स्पष्टपणे पाहायला मिळतं. एका बाजूला वृषभ राशीचा विचार केला तर त्यांना आर्थिकदृष्ट्या काही खूप चांगल्या बातम्या मिळू शकतात, पण त्याच वेळी खर्चावर मात्र कडक नियंत्रण ठेवणं मस्ट आहे. तर दुसरीकडे मिथुन राशीची परिस्थिती एकदम वेगळी आहे. संवादातून नवीन संधी आणि ओळखी निर्माण होण्याचे योग आहेत, आणि या नव्या लोकांशी जोडल्या गेल्यामुळे मिथुन राशीच्या व्यक्तींचा आज आत्मविश्वास अक्षरशः शिखरावर असेल. म्हणजे एकाला खर्चावर लगाम लावायचा आहे तर दुसऱ्याला संवादातून नवी क्षितिजं गाठायची आहेत. आता पुढच्या 3 राशींकडे म्हणजेच कर्क, सिंह आणि कन्या राशींकडे पाहिलं तर एक विशिष्ट असा फ्लो दिसतो. कर्क राशीसाठी आज कुटुंबाचा भक्कम पाठिंबा मिळतोय, पण महत्त्वाचे भावनिक निर्णय घेताना त्यांनी डोकं शांत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. पुढे सिंह राशीकडे वळलो तर आज कामाच्या ठिकाणी त्यांचीच हवा असणार आहे. उत्कृष्ट नेतृत्व गुणांमुळे त्यांची एक वेगळी छाप पडेल आणि भरपूर कौतुकही होईल. पण कन्या राशीच्या बाबतीत मात्र आजचा फोकस बाहेरच्या जगावर नाही तर स्वतःवर असणं महत्त्वाचं आहे. आरोग्याला प्राधान्य द्या. योग्य आहार आणि पुरेशी विश्रांती आज कन्या राशीसाठी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे. बरं, पहिल्या 6 राशींचा हा आढावा घेतल्यानंतर आता क्षणभर थांबूया. ही सगळी माहिती नक्कीच रंजक आहे, नाही का? राशीचक्राचा हा प्रवास आता आपल्या उत्तरार्धाकडे वळतोय. चला तर मग तूळ ते मीन या उरलेल्या 6 राशींच्या प्रवासात नेमक्या कोणत्या संधी दडल्या आहेत ते तितक्याच उत्साहाने जाणून घेऊया. सुरुवात करूया तूळ राशीपासून. तूळ राशीसाठी नात्यांमध्ये अत्यंत सकारात्मक असे बदल घडताना दिसतील. प्रेमात गोडवा आणि जवळीक नक्कीच वाढेल. वृश्चिक राशीचं म्हणाल तर आज त्यांच्या गुप्त योजना तडीस जाण्याची दाट शक्यता आहे. शिवाय त्यांनी घेतलेले आर्थिक निर्णय अत्यंत फायदेशीर ठरू शकतात. आणि धनुराशीच्या बाबतीत सांगायचं झालं तर प्रवासाचे नवे आणि उत्तम योगात जुळून येत आहेत. आज त्यांनी दाखवलेलं थोडंसं धाडस त्यांच्यासाठी नवीन आणि मोठ्या संधींची दारं नक्कीच खुली करेल. आणि आता राशीचक्रातील शेवटच्या 3 राशींवर नजर टाकून हा प्रवास पूर्ण करूया. मकर राशीच्या लोकांसाठी एखादा मोठा किंवा दीर्घकालीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा दिवस अगदी आयडियल आहे. यातून त्यांना पुढे स्थिरता आणि प्रगती मिळेल. कुंभ राशीच्या बाबतीत सांगायचं तर कामात थोडेफार विलंब किंवा अडथळे येऊ शकतात, पण टेन्शन घेऊ नका, कारण अंतिम यश नक्कीच तुमचं म्हणजेच कुंभ राशीचं असणार आहे, हा विश्वास आजची स्थिती देतेय. आणि शेवटी मीन राशी. आज मीन राशीच्या व्यक्तींना त्यांच्यातील सृजनशीलता आणि सखोल अंतर्ज्ञानाचा म्हणजेच इंट्युशनचा विशेष लाभ मिळणार आहे. ही कलात्मक बाजू आज त्यांना खूप पुढे घेऊन जाणारी आहे. राशी भविष्याचा हा रंजक प्रवास पूर्ण केल्यानंतर आता आपण आजच्या दिवसासाठी सुचवलेल्या एका विशेष आध्यात्मिक उपायाकडे वळणार आहोत. स्वामीदूत यांच्या संदर्भानुसार आज मंगळवार असल्यामुळे एक कृतिशील मार्गदर्शन देण्यात आलं आहे. हे मार्गदर्शन आपण मूळ संदर्भातून जशांचं तसं घेतलं आहे आणि एका माहितीपूर्ण उपायाच्या दृष्टिकोनातून आपण याकडे अगदी तटस्थपणे पाहणार आहोत. तर या मंगळवारच्या उपासनेचे 2 अत्यंत सोपे आणि थेट टप्पे आजच्या संदर्भात नमूद केले आहेत. पहिला टप्पा म्हणजे भगवान हनुमानजींना सिंदूर अर्पण करणं, आणि दुसरा टप्पा म्हणजे ओम हनुमते नमः या मंत्राचा जप करणं. आजच्या माहितीच्या स्रोतानुसार हा एक अगदी पारंपरिक आणि सोपा उपाय आहे, जो आजच्या दिवशी आचरणात आणण्याचं सुचवलं आहे. तर इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा मंत्र नेमका किती वेळा जपायचा. त्याचं उत्तर आहे 108 वेळा.
परंपरेनुसार आणि दिलेल्या माहितीनुसार या हनुमान मंत्राचा बरोबर 108 वेळा जप केल्यावर हा सुचवलेला आध्यात्मिक उपाय पूर्ण होतो. अशा प्रकारच्या प्रक्रियांमध्ये या 108 या विशिष्ट संख्येला नेहमीच एक अतिशय महत्त्वाचं स्थान राहिलं आहे हे आपल्यापैकी अनेकांना माहीत असेलच. या संपूर्ण विश्लेषणाचा समारोप आपण आजच्या एका अत्यंत प्रेरणादायी आणि तितक्याच प्रभावी संदेशाने करत आहोत. धैर्याने घेतलेलं पाऊलच यशाच्या दिशेने नेतं. स्वामीदूत यांच्या स्रोतातील आजचा हा अंतिम संदेश खरोखरच खूप काही सांगून जातो. राशी कोणतीही असो, जेव्हा आपण धैर्याने आणि पूर्ण विश्वासाने एक पाऊल पुढे टाकतो तेव्हा यशाचे मार्ग आपोआप मोकळे होतात. तर मग आजच्या या माहितीचा विचार करता आजच्या दिवशी यश मिळवण्यासाठी आपण असं कोणतं नवं आणि धाडसी पाऊल उचलू शकतो यावर नक्की विचार करा. अशाच एका सखोल आणि रंजक विश्लेषणासह आपण पुन्हा भेटूया.